नवी मुंबई शहरामध्ये संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने महारोजगाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक सर, जोरदार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। महारोजगार तरुणांच्या हाताला काम द्यावं, आता संदीप नाईकांकडून प्रयत्न होताना दिसून येत आहे। भारतीय जनता पार्टी आणि संदीप नाईक प्रतिष्ठानच्या माध्यमातून 10व्या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये नवी मुंबई स्तरावर जॉबची उपलब्धता आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक या शहरामध्ये होते। नवी मुंबईमधील डेटा सेंटर असेल, नव्यानं निर्माण होणारं इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल, जेम्स वेन ज्वेलरी पार्क असेल किंवा इतर अनेक IT मधील जॉब ऑपॉर्च्युनिटी असतील, फार्मास्युटिकलमधील जॉब ऑपॉर्च्युनिटी असतील, ह्या माध्यमातून जे विविध क्षेत्रांमध्ये ग्रॅज्युएट्स जे तरुण आहेत, ज्यांनी विविध कोर्सेस केलेले आहेत, त्यांना लगेच त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर त्यांना अनुभव मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि त्याच अनुषंगानं आज 100हून अधिक कंपन्या आणि 8000हून अधिक जॉब ऑपॉर्च्युनिटीज आज ह्या ठिकाणी या रोजगार मेळाव्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। याचं उद्दिष्ट एवढंच आहे की नव्या मुंबईमध्ये विविध कंपन्या या शहरामध्ये येत असताना या शहरातील तरुणांना त्या कंपन्यांमध्ये संधी मिळणं तितकंच गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर नोकऱ्यांच्या संधीबरोबर निर्माण झाले उद्योग आहेत, त्यामध्ये देखील एखादं स्टार्टअप त्यांनी सुरू करावं। पण बेलापूर मतदारसंघात जोरदार बैठका आणि जोरदार मेळाव्याचं आयोजन केलं जात आहे। पुन्हा एकदा संदीप नाईक आम्हाला बेलापूरमधून आमदार दिसतील बघा की आज म्हणजे एक सामाजिक कार्य करत असताना आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेली 25 वर्ष म्हणजे राजकारणापेक्षा समाजकारणावर भर देत असताना विविध क्षेत्रांमध्ये आपल्या शहरातील प्रत्येक घटकाला पाठबळ आपल्या माध्यमातून मिळालं पाहिजे हा प्रयत्न त्यांच्या सामाजिक कार्यामधून नेहमीच होता। आणि त्याच माध्यमातून गेल्या म्हणजे 10 वर्षाचा जर आढावा गेला तर अनेक समाजकामी म्हणजे उपक्रम या परिसरामध्ये राबवले गेले। जर बेलापूरचा जर विचार केला तर ह्या 2 वर्षामध्ये वाशी असेल, सानपाडा असेल, या ठिकाणी देखील रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे नवी मुंबई शहराला आवश्यक असलेल्या गोष्टी एक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न हा सातत्यानं आमचा राहिलेला आहे आणि भविष्यात देखील राहील। तेव्हा संदीप नाईक यांनी सुद्धा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम द्यावं यासाठी महारोजगाराचं आयोजन करण्यात आलं आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।